नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 8वी विषय मराठी कविता 21वी संतवाणी। त्यामध्ये अ आहे संत तुकाराम। जन्म 1608 ते मृत्यू 1650। वारकरी परंपरेतील श्रेष्ठ संत कवी। संत तुकाराम हे वारकरी परंपरेतील श्रेष्ठ संत कवी आहेत। त्यांच्या रचनांमध्ये अध्यात्म, भक्ती आणि व्यवहार यांची सांगड घातलेली दिसते। ढोंग, दैववाद, अहंकारी वृत्ती, दुराचार इत्यादींचा परखड समाचार त्यांनी आपल्या अभंगामधून घेतलेला आहे। प्रेम, नैतिकता, करुणा या सर्वांमध्ये ईश्वराचे अस्तित्व ही मूल्ये स्वीकारून आदर्श प्रापंचिक जीवन कसे जगावे याचा उपदेश ते आपल्या अभंगातून करतात। त्यांच्या अभंगातील ओळींना सुभाषिताचे मूल प्राप्त झाले आहे। प्रस्तुत अभंगात संत तुकाराम महाराज यांनी शब्दांचे महत्त्व विविध उदाहरणे देऊन पटवून दिलेले आहे। तोच अभंग आपल्याला ऐकायचा आहे। या ठिकाणी मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचं आहे, नंतर वाचायचं आहे आणि म्हणायचं आहे। तर लक्षपूर्वक ऐका। मी वाचनाला सुरुवात करत आहे। आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यज्ञ करू। पुन्हा एकदा ऐका। आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यज्ञ करू। शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका। शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका। तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू। तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू। सकल संतगाथा खंड 2 श्री तुकाराम महाराजांची अभंगगाथा, अभंग क्रमांक 1627। गाथेमधला अभंग क्रमांक 1627वा हा अभंग आहे। आता या अभंगाचा भावार्थ कसा होतो तो बघा। संत तुकाराम महाराज सांगतात, आमच्या घरी धन कोणते, तर शब्दरूपी रत्ने हेच आमचे धन आहे। त्यांच्या घरी कोणतेही पैसे नाही आहेत, धन नाही, रत्न नाही, मोती नाही, तर त्यांच्या घरी शब्दरूपी रत्ने हेच त्यांचे धन आहे असे तुकाराम महाराज सांगत आहेत। आमच्या शब्दांना रत्नांचे मूल्य प्राप्त झालेले आहे। त्यांच्या अभंगातील प्रत्येक शब्दाला रत्नांचे मूल्य प्राप्त झालेले आहे। प्रत्येक माणूस ते शब्द अतिशय भावाने, अतिशय भक्तीने ऐकतो, वाचतो आणि आचरणात आणतो। म्हणूनच त्यांच्या शब्दांना रत्नांचे मूल्य प्राप्त झालेले आहे असे संत तुकाराम महाराजांना या अभंगातून सांगायचे आहे। समाज प्रबोधनासाठी, स्वतःचे मत पटवून देण्यासाठी, समाज प्रबोधनासाठी म्हणजे जो समाजाचे वाईट विचार आहे ते दूर करण्यासाठी, समाजाचे प्रबोधन करण्यासाठी, समाजाचे विचार बदलण्यासाठी, समाजातील व्यक्तींच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात चांगले विचार येण्यासाठी, स्वतःचे मत पटवून देण्यासाठी म्हणजे संत तुकारामाचे जे चांगले विचार आहेत ते लोकांना पटवून देण्यासाठी आम्ही शब्दरूपी शस्त्र जाणीवपूर्वक वापरतो। आम्ही म्हणजे कोण, तर सर्व संत मंडळी, जसे की संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकडोजी महाराज, जे काही संत आहे। म्हणून या ठिकाणी आम्ही हा शब्द वापरलेला आहे। आम्ही शब्दरूपी शस्त्र जाणीवपूर्वक वापरतो। कधी समाज प्रबोधनासाठी अत्यंत परखड शब्दांचा वापर करतो, कधी कधी त्यांना समाज प्रबोधनासाठी अत्यंत परखड म्हणजे कठीण शब्दांचा वापर करावा लागतो, तरी त्या शब्दातून सुद्धा चांगल्या लोकांच्या भावना दुखावल्या जात नाहीत। तर कधी मृदू शब्दात चर्चा करतो, कधी परखड शब्द वापरतो, तर कधी मृदू शब्द वापरतो आणि लोकांचे समाज प्रबोधन करतो, लोकांच्या विचारात बदल करतो। लोकांचे वाईट विचार, त्यांचा हेतू एकच असतो की जे वाईट वृत्तीचे लोक आहेत त्यांना चांगल्या वृत्तीकडे, चांगल्या विचाराकडे वळवणे। म्हणून कधी समाज प्रबोधनासाठी अत्यंत परखड शब्दांचा वापर करतो, तर कधी मृदू शब्दात चर्चा करतो, बोलतो। शब्द हेच आमच्या जीवनाचे सर्वस्व आहे। शब्द हे त्यांच्या जीवनाचे सर्वस्व आहे। त्यांना कोणत्या संपत्तीची लालसा नाही, त्यांना संपत्ती मिळवण्याकडे ते कधीही वळत नाहीत। शिवाय त्यांना कुटुंबाचीही
जास्त ओढ लागलेली नसते. शब्द हेच आमच्या जीवनाचे सर्वस्व आहे आणि तेच शब्द वापरून ते सदैव लोकांचा विकास करण्याच्या मागे लागलेले असतात की ते शब्दामुळे आपण जास्तीत जास्त प्रमाणात किंवा चांगल्या प्रमाणात कसे अभंग तयार करू आणि लोकांपर्यंत ते पोचवू आणि ते लोक वाचतील आणि त्यांचा विकास होईल याकडेच ते पाहतात. म्हणून शब्द हेच आमच्या जीवनाचे सर्वस्व आहे. समाजातील लोकांना धन म्हणून आम्ही शब्दच वाटतो. समाजातील लोकांना धन म्हणून तर ते काय वाटतात तर शब्द वाटतात. आता आपण तर काही वाटत नाही, परंतु आपल्या जवळच्या व्यक्तींना किंवा आपल्या नातेवाईकांना जे काही वाटतो तर त्यांना कपडे, पैसे असं वाटतो. परंतु समाजातील लोकांना संत मंडळींनी काय वाटलं आहे तर चांगले शब्द वाटले आहेत. धन म्हणून त्यांनी शब्द वाटले आहे आणि लोकांचा खूप असा विकास केलेला आहे. त्यांच्या बुद्धीत परिवर्तन केले आहे, त्याच्या विचारात परिवर्तन केले आहे. म्हणजेच शब्दांच्या माध्यमातून अनमोल असा उपदेश करून लोकांचे जीवन सुधारतो. त्यांनी शब्दांच्या माध्यमातून लोकांना अनमोल म्हणजे ज्याचे मोल नाही असा उपदेश केला आहे. बऱ्याच लोकांचे विस्कळीत जीवन या उपदेशामुळे, या संत तुकाराम महाराजांच्या किंवा इतर संतांच्या शब्दांमुळे सुरळीत झालेले आहे. शब्द आमच्यासाठी देवस्वरूप आहेत. आपण या संत मंडळींना देव मानतो आणि ही संत मंडळी जसे की तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ, संत मंडळी आहे, त्यांच्यासाठी शब्द हे त्यांचे दैवत आहे. शब्द हे त्यांच्यासाठी देवस्वरूप आहेत. म्हणून ते या शब्दांचा गौरव व सन्मान करून आम्ही त्यांची पूजा करतो. आपण आपल्या धनाची, आपण कमवलेल्या संपत्तीची जशी पूजा करतो, तिचा आदर करतो, त्याप्रमाणे संत तुकाराम महाराजांचे शब्द हे त्यांचे दैवत असल्यामुळे ते त्यांना देव मानतात आणि त्यांची पूजा करतात. या शब्दांचा गौरव व सन्मान करतात. त्यांना शब्दांचा खूप असा अभिमान आहे, म्हणून त्यांचा ते गौरव व सन्मान करतात. म्हणून आम्ही त्यांची पूजा करतो आणि संत मंडळी ही शब्दांची पूजा करतात. अशा प्रकारे संतवाणीमध्ये दिलेले संत तुकाराम महाराज यांचा अभंग या ठिकाणी आपण ऐकला आहे, वाचला आहे, म्हटलासुद्धा असेल. या अभंगाचा अतिशय सविस्तर असा भावार्थसुद्धा या ठिकाणी समजून घेतला आहे. अशाच प्रकारे संत तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथामध्ये, तुकाराम महाराजाच्या गाथेमध्ये विविध अभंग आहेत. ते ऐका, वाचा, म्हणा, त्याचा अर्थ समजून घ्या. त्यामुळे आपले जे वाईट विचार आहे ते नक्की दूर होण्यास मदत होईल, आपलाही विकास होईल. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे, विविध विषयाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.